Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. टॉपिक नंबर 5 मॅथ्स पार्ट 2 यामधील पुढचा पॉइंट अभ्यासणार आहोत. स्लोप ऑफ लाईन म्हणजे एखाद्या रेषेचा चढ. आता ही तर लाईन एल काढलेली आहे, यावर पी आणि क्यू पॉइंट घेतलेले, म्हणजे कोणतेही दोन पॉइंट आपण ह्या लाईन वर घेतले तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट समजा या पी पॉइंटचे x1 y1 आहेत, x2 y2 आहे. तर हा जो रेशो असतो y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. काय असतो, कॉन्स्टंट. कोणत्याही पॉइंट साठी हा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे हा जो रेशो आहे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 या लाईन वरील कोणत्याही पॉइंट साठी तो रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणून त्याला आपण त्याचा स्लोप असं म्हणतो. स्लोप इज डिनोटेड बाय m. मग हा स्लोप काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय तयार झालेला आहे, m इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. या पद्धतीने आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट माहित असेल तर त्या रेषेचा काय काढता येतो, स्लोप म्हणजे रेषेचा चढ आपल्याला काढता येतो. समजा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, इथं दुसरी कंडिशन आहे बघा. ही लाईन एल आहे, ही काय करते, थिटा हा अँगल इथे तयार करते. हा जो थिटा अँगल असतो पॉझिटिव्ह डायरेक्शन असतो. मग अशा पद्धतीने अँगल जर दिला असेल पॉइंट न देता तर त्याचा स्लोप कसा काढायचा, तर स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा. कसा काढायचा, टॅन थिटा या पद्धतीने काढतो आपण. आणि टॅन थिटाची किंमत इथं तुम्हाला किती पण दिली असेल, 30 दिली असेल, 60 दिली असेल, 45 दिली असेल, 90 दिली असेल. मग आपल्याला या थिटामध्ये काय करावे लागते, ही व्हॅल्यू टाकावी लागते आणि या रेषेचा जो स्लोप आहे तो आपल्याला काढता येतो. हा काय असतो, पॉझिटिव्ह डायरेक्शनने एक्स अक्षाशी केलेला हा कोन असतो. म्हणून हा कसा काढलेला असतो, स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा मीन्स m इज इक्वल टू टॅन थिटा. अशा पद्धतीने आपल्याला स्लोप काढायचा आहे. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, एक्सरसाइज सोडवण्यापूर्वी स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज अ 0. स्लोप ऑफ वाय ऍक्सिस कॅन नॉट बी डिटरमाइन. वाय ऍक्सिस चा स्लोप जो आहे तो सांगता येत नाही. स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस चा नेहमी कसा असतो, 0 असतो. पॅरलल लाईन्स हॅव अ इक्वल स्लोप्स. हे एक महत्त्वाचं आहे, एक्झाम्पल सोडवताना आपल्याला लागतं. पॅरलल लाईनचा जो स्लोप असतो तो कसा असतो, नेहमी इक्वल असतो. म्हणजे दोन पॅरलल लाईन असतील तर त्यांचे स्लोप्स कसे असतात, सारखेच असतात. किंवा आपल्याला असं सांगितलं दोन स्लोप सारखे आहेत म्हणजे त्या लाईन ज्या असतात त्या पॅरलल असतात, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीने या बेसिक गोष्टी एक्सरसाइज सोडवण्यापूर्वी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर चला तर आपण प्रॅक्टिस सेट 5.3 कडे वळूया. प्रॅक्टिस सेट 5.3 मधला क्वेश्चन नंबर 1 पाहूया. काय क्वेश्चन नंबर 1, angles made by the lines with the positive direction of x axis. मगाशी दाखवल्याप्रमाणे x axis ला पॉझिटिव्ह डायरेक्शन मी काय केलेले, जो अँगल मेड केलेला आहे तो इथं दाखवलेला आहे. आर गिव्हन, फाइंड द स्लोप ऑफ दिस लाईन्स. या लाईनचा स्लोप काढायचा आहे. मगाशी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे, स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू काय काढलं होतं, टॅन थिटा. हा फॉर्म्युला आपण यूज केला होता. पहिल्यासाठी आपण काय करू शकतो, टॅन थिटा m इज इक्वल टू टॅन थिटा. थिटाची किंमत इथं काय दिलेली आहे, पहिल्यामध्ये 45 दिलेली आहे. मग इथं टॅन 45 m इज इक्वल टू टॅन 45 ची किंमत व्हॅल्यू आहे. आता आपण गेल्या वर्षी पण ट्रिग्नोमेट्री टॉपिक अभ्यासलेला आहे, त्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन याच्या व्हॅल्यू बघितल्या होत्या. साइन 30, कॉस 30, टॅन 30, त्याच पद्धतीने 30, 45, 60 या व्हॅल्यू पाहिल्या होत्या. मग टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. त्यामुळं याचा स्लोप किती असणार आहे, 1 इतका असणार आहे. म्हणजे व्हॅल्यू किती आली आपल्याला, 1. आता त्याच पद्धतीने आपल्याला फक्त काय करायचंय, थिटाच्या ठिकाणी कोणता अँगल टाकायचा, दिलेला अँगल जो दिलेला आहे तो आपण तिथं घेणार आहे. दुसरं, स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा. इथं खालच्या ओळीला लिहिते टॅन 60. टॅन 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. टॅन 60 ची व्हॅल्यू जी आहे ती √3 आहे. त्यानंतर स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा. m इज इक्वल टू टॅन 90 डिग्री. आता टॅन 90 ची जी व्हॅल्यू आहे ती नॉट डिफाईन आहे, म्हणजे सांगता येत नाही. म्हणून आपण काय करू शकतो, नॉट डिफाईन
tan 90 not defined. त्याची व्हॅल्यू काय करता येत नाही, सांगता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला जो अँगल दिला असेल त्या अँगल मध्ये काय करायची, ही व्हॅल्यू टाकायची. tan मध्ये tan 45 30 असेल, 60 असेल किंवा 90 असेल. या व्हॅल्यू आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पुढचा टॉपिक आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा आहे. यावर्षी पण आहे, गेल्या वर्षी पण झालेला आहे थोडं बेसिक. तर पुढचा पॉईंट आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये देखील अभ्यासायचा आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू ह्या आपोआप काय होतात, पाठ होतात. त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाहीये. त्यानंतर आपल्याला पुढचा क्वेश्चन नंबर 2 पाहायचा आहे. फाइंड द स्लोप्स ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. म्हणजे लाईन दिलेली आहे, कोणत्या पॉइंट मधून पास झालेली आहे. मग अशी आपण बघितलं होतं त्या पद्धतीने 2 पॉइंट्स दिलेले आहेत, त्यावरनं स्लोप आपल्याला त्या लाईनचा काढायचा आहे. आपण मग अशीच फॉर्म्युला बघितला होता, इथं आपण सोडूया. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू काय फॉर्म्युला बघितला होता आपण, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा फॉर्म्युला आपण बघितला होता. आणि स्लोप ऑफ लाईन हे कोणत्या अक्षराने किंवा कोणत्या लेटरने इंडिकेट करतात, तर m. मग इथं आपण याला x1 y1 x2 y2 काय करायचं, मानून घ्यायचं. प्रत्येक वेळेस हे मानल्याशिवाय तुम्हाला ही किंमत टाकता येत नाही. त्यामुळे हे मानून घ्यायचं, मगच ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची आहे. आता y2 ची व्हॅल्यू काय आहे 7 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 3, x2 ची व्हॅल्यू आहे 4 आणि x1 ची जी व्हॅल्यू आहे मायनस, इथलं मायनस, आणि x1 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 2 आहे. 7 मायनस 3 4, 4 मायनस 2 2, म्हणजे आपल्याला स्लोप किती मिळालेला आहे 2. m इज इक्वल टू 2. या पद्धतीने खूप सोपं आहे स्लोप काढायचं. फक्त ह्या व्हॅल्यू काय करून घ्यावं लागतात, मानून घ्यावं लागतात. हे मात्र आपल्याला फर्स्ट कंडिशन आहे. कोणतं x1 कोणतं y1 कोणतं x2 कोणतं y2 हे आपल्याला मानल्याशिवाय हे सोडवता येत नाही. अशाच पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 मध्ये असे अनेक एक्झाम्पल आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल सोडून पाहूया क्वेश्चन नंबर 2 मधलं. इथं पण आपल्याला काय करून घ्यावं लागेल, पहिल्यांदा x1 y1 हे x2 आणि y2 हे इथले तुम्ही मांडलेलं आहे. तुम्ही असं सेपरेट जरी मांडलं तरी चालेल. मी इथं लिहून दाखवते तुम्हाला. p इंटू ब्रॅकेट -3 1, इथं आहे हे x1 हे आहे y1. त्यानंतर इथं q व्हॅल्यू आहे 5 -2 हे आहे x2 हे आहे y2. तुम्ही या पद्धतीने सेपरेटली सुद्धा काय करू शकता, लिहून त्यांना काय करू शकता, नावे देऊ शकता. x1 कोणते, y1 कोणते, x2 कोणते, y2 कोणते. मग नेहमीप्रमाणे सोडवायचे. स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आता y2 ची व्हॅल्यू काय आहे इथं लक्ष द्या, -2 आहे. ती व्हॅल्यू टाकायची आहे -2 मायनसला मायनस. y1 ची व्हॅल्यू काय आहे बघा इथं 1. ह्या व्हॅल्यू मात्र केअरफुली काय करायच्या, पाहायच्या आहेत आणि मगच टाकायच्या. कारण व्हॅल्यू टाकताना चुकलं तर तुमचं एक्झाम्पल चुकतं. x2 ची व्हॅल्यू आहे 5 मायनस x1 ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे -3 आहे. मग ती ब्रॅकेट मध्ये टाकून घेऊया म्हणजे आपल्याला सोडवताना चुकत नाही. आता काय करायचं, -2 -1 -3 येणार आन्सर. हे पहिला ब्रॅकेट सोडून घ्यायचं. 5 प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे किती आलं -3. 5 प्लस 3 किती आलेलं आहे 8. म्हणजे स्लोप किती आलेला आहे -3 अपॉन 8 इतका स्लोप आलेला आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 मध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. ते पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे आपल्याला चेक करायचे. कोलिनियर्स म्हणजे काय, ते एका रेषेमध्ये आहेत किंवा नाही हे आपण चेक करणार आहोत. आता आपल्याला म्हणजे AB आणि BC यांचा जो स्लोप आहे तो जर सारखा आला तर ते पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत असं आपण सांगू शकतो. मग आता आपल्याला AB चा स्लोप काढून घ्यावा लागेल, मग BC चा स्लोप काढून घ्यावा लागेल. आता AB चा स्लोप काढायचा मग पहिल्यांदा A आणि B पॉइंट्स घेतलेले आहेत, त्याला x1 y1 x2 y2 काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू फॉर्म्युला आपला काय
y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. मग आपल्याला नेहमीप्रमाणे किमती टाकायच्या. y2 ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस y1 ची व्हॅल्यू काय आहे इनटू ब्रॅकेट -1 अपॉन 0 मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे -1 आहे, ती पण ब्रॅकेट मध्ये आपल्याला टाकायची आहे. मग आता आपण सोडूया. काय आहे 1 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 प्लस 1 हे पुन्हा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0 प्लस 1 किती येणार आहे व्हॅल्यू 2 अपॉन 1 इज इक्वल टू 2. म्हणजे स्लोप ऑफ लाईन AB, स्लोप ऑफ लाईन AB किती मिळाला आपल्याला 2 मिळालेला आहे. आता त्याच पद्धतीने स्लोप ऑफ लाईन BC आपण काढूया. इथं आपण लिहूया B चे कोऑर्डिनेट लिहूया. B चे कोऑर्डिनेट 0 1, C चे कोऑर्डिनेट 1 3, हा x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाईन BC, स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू नेहमीप्रमाणे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 ची व्हॅल्यू काय आहे 3 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन x2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 0. किती येते बघा 3 मायनस 1 2 अपॉन 1 इज इक्वल टू 2. स्लोप ऑफ लाईन BC किती आला 2. हा पण किती आला 2. इथं आपण 1 म्हणा, इथं 2 म्हणा. काय लक्षात येते 1 आणि 2 वरनं दोन्हींचा स्लोप काय आहे सारखा आहे. म्हणजेच हे पॉइंट्स कसे आहेत कोलिनियर आहेत. आपण इथं खाली लिहायचं आहे आन्सर तसं. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC which is equal to किती आहे 2. therefore A B C points are co-linear. कसे आहेत co-linear आहेत. हे आपल्याला लिहावं लागतं तरच आपल्याला मार्क्स पूर्ण भेटतात. अशा पद्धतीने स्लोप आपण काढू शकतो. स्लोप काढायला सोपं आहे. काय लक्षात घ्यायचं की AB चा स्लोप काढायचा, BC चा स्लोप काढायचा. जर स्लोप सारखा आला तर ते पॉइंट कोलिनियर, नॉट कोलिनियर पॉइंट्स. मग अशाच पद्धतीने आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल इथे सोडवायचं आहे. ते पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाहीत हे आपण सोडून पाहणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल PQR पॉइंट्स दिलेले आहेत. पहिल्यांदा PQ चा स्लोप काढायचा, मग QR चा स्लोप काढायचा. जर स्लोप सारखा आला तर ते पॉइंट्स कोलिनियर आहेत. आपण P आणि Q घेऊया. P चे कोऑर्डिनेट 2 -5, Q चे कोऑर्डिनेट 1 -3. स्लोप ऑफ PQ काढण्यासाठी आपल्याला x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू फॉर्म्युला आपला काय आहे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. y2 ची व्हॅल्यू काय आहे -3 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे इनटू ब्रॅकेट -5. x2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2. सोडवायचं आहे -3 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 मायनस 2 आन्सर आहे -1. हे सोडवायचं आहे. पुढे आपण इथे सोडूया. -3 प्लस 5 आन्सर येणार आहे 2 अपॉन -1 म्हणजेच काय येते आन्सर -2 इतके आन्सर येत आहे. त्यानंतर आता आपल्याला कशाचं काढायचं आहे QR चा. मग Q चे कोऑर्डिनेट आपण लिहून घेऊया. Q आहे 1 -3, त्यानंतर R काय आहे -2 3. हे कोऑर्डिनेट लिहिताना व्यवस्थित कोऑर्डिनेट लिहा. चिन्ह द्यायचं कोणतं जरी साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं तर आपला आन्सर चुकतो. आता Q चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत, R चे मिळालेले आहेत. स्लोप ऑफ लाईन QR, इथं QR म्हणा, इथं x1 y1 x2 y2. आता याचे आपण काय करूया y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1.
y2 ची व्हॅल्यू आहे 3 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे -3, x2 ची व्हॅल्यू आहे -2 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 1. सोडवायचं आहे 3 प्लस 3 हे -2 मायनस -1 येणार आहे -3. इथं 3 प्लस 3 येणार आहे 6 अपॉन -3. 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे हे निगेटिव्ह साइन आहे -2 आलेला आहे. काय आलेला आन्सर -2 म्हणजे QR चा स्लोप पण -2 आहे आणि PQ चा पण -2 आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण इथं स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू इथं वर लिहिते थोडंसं -2 स्लोप ऑफ लाईन QR आणि PQ चा स्लोप सारखा आहे. therefore PQR points are collinear. हे कसे आहेत पॉइंट्स कोलिनियर आहेत हे आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो सोडवता येईल. पुढचा क्वेश्चन पाहूया. शो दॅट A -4, -7 त्याचे कोऑर्डिनेट B चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -1 2, C चे 8 5 and D चे 5 -4 आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचे हे व्हर्टायसेस आहेत किंवा नाहीत. आता पॅरलोग्राम कसा असतो मी दाखवते तुम्हाला काढून. कशा असतात त्याच्या अपोजिट साइड ह्या पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट असतात. कशा असतात पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे महत्त्वाचं काय लक्षात घ्यायचंय की अपोजिट साइड ज्या आहेत त्या कशा असतात पॅरलल असतात. त्याला आपण काय म्हणतो पॅरलोग्राम. ही साइड आणि ही साइड पॅरलल, ही आणि ही काय आहे पॅरलल आहे. मग आता आपल्याला काय काढावं लागेल स्लोप. प्रत्येक लाईनचा काय काढावं लागेल स्लोप काढावं लागेल. समजा A B C D असं आपण जर नाव दिलं असेल तर AB. आता हीच नावं येतील असं नाहीये परंतु स्लोप कशाचा काढायचा हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. AB चा BC चा CD चा आणि AD चा. मग कोणते दोन लाईनचा स्लोप हा इक्वल येतो त्याच्यावर आपण काय म्हणू शकतो त्या दोन लाईन्स कशा आहेत पॅरलल आहेत. जर समोरासमोरील बाजूंचा स्लोप जर सारखा आला म्हणजेच त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. कारण की आपण मगाशी बघितलं होतं की पॅरलल लाईन्स हॅव इक्वल स्लोप. मग आता आपल्याला काय करून बघावं लागेल पहिल्यांदा प्रत्येक लाईनचा स्लोप काढून पाहावा लागेल आणि नंतर मग आपल्याला ठरवायला लागेल की ते जे व्हर्टायसेस आहेत. व्हर्टायसेस म्हणजे काय शिरोबिंदू. यांना जोडणारी रेषा AB BC CD आणि AD. मग यांचा स्लोप कसा येतोय ते पाहूया आणि नंतर कोणत्या लाईन्स पॅरलल आहेत किंवा तो पॅरलोग्राम आहे किंवा नाही आपण ठरवूया. आता आपण सोडूया पहिले हे एक्झाम्पल. AB चा स्लोप काढायचा आहे. मग आपण काय करूया A पॉइंट घेऊया -4 7, B पॉइंट घेऊया -1 2. नेहमी सारखं x1 y1 x2 y2. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू काय येणार आहे y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. आता आपण काय टाकूया y2 ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे -7. ती ब्रॅकेट मध्ये टाकायची आहे. त्यानंतर x2 ची व्हॅल्यू किती आहे -1 आहे मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे -4 आहे. हे सगळं पहिल्यांदा व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. मगच आपल्याला ब्रॅकेट सोडून आन्सर काढायचा आहे. 2 हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते 7 ला 7. त्यानंतर इथं काय येते बघा -1 हे काय येणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 येणार आहे. 2 + 7 आन्सर येणार आहे 9. -1 + 4 आन्सर येणार आहे 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग आपल्याला स्लोप किती मिळालेला आहे स्लोप ऑफ लाईन AB. स्लोप ऑफ AB किती मिळालेला आहे 3 मिळालेला आहे. आलं लक्षात. तसंच आपल्याला BC CD आणि AD चा काढावा लागेल. आता आपण एक एक स्लोप काढून घेऊया. आता आपण इथंच काय करूया स्लोप ऑफ BC काढूया. B पॉइंटचे कोऑर्डिनेट मी लिहिते इथं. B चे कोऑर्डिनेट आहेत -1 2.
त्यानंतर सी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत 8, 5, x1, y1, x2, y2. स्लोप ऑफ लाईन BC फॉर्म्युला लिहिते. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहा म्हणजे चुकणार नाही. y2 minus y1 divided by x2 minus x1. y2 ची व्हॅल्यू काय आहे 5 minus y1 ची व्हॅल्यू काय आहे 2. x2 ची व्हॅल्यू काय आहे 8 minus x1 ची व्हॅल्यू काय आहे ब्रॅकेट मध्ये निगेटिव्ह 1. त्यानंतर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करून घेऊया. इथं काय येते 5 minus 2 येते 3 अपॉन 8 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 8 प्लस 1 किती येते 3 अपॉन 9 आन्सर येणार आहे. ह्याला भाग जातोय 3 1 जा 3 3 3 जा 9 1 अपॉन 3 किती येते आपल्याला स्लोप ऑफ BC किती येते 3 येते. ह्याला आपण 1 म्हणू, ह्याला आपण 2 म्हणू. त्याच पद्धतीने कशाचं काढायचं आता AB काढला BC काढला CD आणि AD चा. C चे कोऑर्डिनेट मी लिहून घेते 8 5 8 5. D चे कोऑर्डिनेट लिहून घेते 5 निगेटिव्ह 4 5 निगेटिव्ह 4. x1 y1 x2 y2. आता आपण काढूया स्लोप ऑफ लाइन CD is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. आता आपण किंमत टाकूया. y2 ची व्हॅल्यू आहे -4 minus y1 ची व्हॅल्यू आहे 5 अपॉन x2 ची व्हॅल्यू काय आहे 5 minus x1 ची व्हॅल्यू आहे 8. इथं आपण लिहूया -4 -5 -9 येत आहे. 5 minus 8 3 येत आहे. -3 येणार कारण की 5 minus 8 आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह काय येतं पॉझिटिव्ह आन्सर येतं. निगेटिव्ह डिवाइडेड बाय निगेटिव्ह आहे त्यामुळे त्याचा आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. स्लोप ऑफ CD किती आलेला आहे आपला 3 आलेला आहे. याला आपण 3 म्हणूया. आता आपण पुढचा स्लोप ऑफ AD काढूया. A चे कोऑर्डिनेट काय आहेत ते लिहून घेते मी -4 -7. B चे कोऑर्डिनेट काय आहेत 5 -4. आता आपण स्लोप ऑफ AD काढू. स्लोप ऑफ लाइन AD is equal to x1 y1 x2 y2. फॉर्म्युला आपला y2 minus y1 divided by x2 minus x1. y2 ची व्हॅल्यू काय आहे -4 minus y1 ची व्हॅल्यू काय आहे -7 आहे. त्यानंतर आपल्याला काय x2 ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे इथे आपल्याला -4 घ्यायचं आहे. व्हॅल्यू व्यवस्थित टाकायचे आहेत बघा. y2 ची -4 मायनस ला मायनस y1 ची -7 x2 ची व्हॅल्यू 5 मायनस मायनस ब्रॅकेट मध्ये काय आहे -4 आहे. त्यानंतर आता आपल्याला सोडवायचं आहे -4 प्लस 7 काय येणार आहे +7 येणार आहे आणि हे 5 प्लस 4 -4 प्लस 7 आन्सर येणार आहे 3 आणि डिवाइडेड बाय 9. जर याला भाग घातला तर आन्सर येणार आहे 1/3 येणार आहे. म्हणजेच काय मिळालं आपल्याला ह्याचा स्लोप किती मिळालेला आहे स्लोप ऑफ लाइन AD is equal to 1/3 मिळालेला आहे. याला आपण 4 म्हणू. आता 1 2 3 4 इथपर्यंत आपलं आन्सर झालेलं आहे का पूर्ण झालेलं नाही. आता आपल्याला काय करायचंय हे व्हर्टायसेस पॅरलोग्रामचे आहेत किंवा नाहीत ते बघायचं आहे. 1 इथं 2 इथं 3 आणि 4 मध्ये काय दिसतंय रे 1 चा स्लोप आणि आपल्याला 3 चा स्लोप म्हणजे AB चा आणि CD चा काय दिसतोय सारखा दिसतोय आणि त्यानंतर कशाचा दिसतोय आपल्याला ह्याचा BC चा आणि AD चा स्लोप काय दिसतोय सारखा दिसतोय. मग ते लिहायचं आहे स्लोप ऑफ लाइन AB
इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन सी. काय आहे बघा, CD चा 3 आहे, ह्याचा पण 3 आहे. किती आहे तो? 3 इज इक्वल टू 3 आहे. त्यानंतर स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन CD झालेला आहे. आता स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन AD. किती आलेला आहे? 1/3 इज इक्वल टू 1/3. मग मी मगाशीच काय सांगितलं होतं, जर पॅरलोग्राम असेल, पॅरलोग्राम म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? पॅरलेल असतात. आणि ते पॅरलेल लाईनचे स्लोप्स कसे असतात? इक्वल असतात. मग समजा हा ABCD. AB चा किती आहे? 3 आहे स्लोप. ह्याचा स्लोप 3, ह्याचा पण 3 आहे. म्हणजे ह्या लाईन्स कशा आहेत? पॅरलेल आहेत, हे लक्षात घ्यायचं. याचा 1/3 आहे, याचा पण 1/3 आहे. म्हणजे ह्या लाईन कशा आहेत? पॅरलेल आहेत. म्हणजे पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय आहे? अपोजिट साइड ज्या असतात त्या पॅरलेल असतात. म्हणजेच ABCD हा जो या पॉइंट्स ने तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कसा असणार आहे? पॅरलोग्राम असणार आहे. मग आपण इथं लिहू शकतो देअरफॉर पॉइंट ABCD are the vertices of parallelogram. Vertices of parallelogram. Because काय म्हणता येईल? Parallel lines have an equal slope. Parallel lines have a equal slope. काय आहे त्यांच्यामध्ये? इक्वल स्लोप आहे. त्यांचं काय आहे? इक्वल स्लोप आहे. हे लक्षात घ्यायचं. त्यांचा जो स्लोप आहे तो कसा असतो? इक्वल असतो. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे ते वर्टायसेस आहेत पॅरलोग्रामचे. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येते. आपल्याला काय लक्षात घ्यायचं? फक्त स्लोप आपल्याला काढता आला पाहिजे. आणि प्रत्येकाला काय करून घ्यायचं? आपल्याला कशाचा स्लोप काढून घ्यायचा ते पॉइंट्स लिहून काढायचे. x1 y1 म्हणायचं, दुसऱ्याला x2 y2 म्हणायचं आणि प्रत्येकाचा स्लोप काय काढायचा? काढून घ्यायचा. आणि त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवता येतं. अशा पद्धतीने आपण 5.3 मधील बरीचशी उदाहरणं सोडवलेली आहेत.